केलं, ज्याला गॅलिलिओ गॅलिली असं म्हणतात. त्याने दुर्बिणीचा उपयोग खगोलशास्त्राच्या निरीक्षणासाठी पहिल्यांदा केला. दुर्बिणीचा शोध नाही लावला त्याने, फक्त निरीक्षणासाठी उपयोग केला 1610 साली. त्यावेळेला शनी ग्रहाला वलय असतील याची गॅलिलिओला कल्पना नव्हती. त्यामुळे त्याने प्लॅनेट विथ इयर्स म्हणजे एखादा चेहरा असावा आणि त्याच्या दोन्ही बाजूला कान असावे अशा प्रकारे शनी ग्रहाचं वर्णन त्याच्या निरीक्षणाच्या डायरीमध्ये केलेलं आहे की असा ग्रह ज्याला कान आहेत दोन्ही बाजू. पुढे आपल्याला असं लक्षात आलं, विशेषतः कॅसिनी नावाचे जे खगोल अभ्यासक होते त्यांनी शनीच्या कड्यांचा अभ्यास केला आणि असं दाखवून दिलं की शनीची कडी जरी आपल्याला पृथ्वीवरून अतिशय सलग आणि एकसंध अशी दिसत असली तरी प्रत्यक्षामध्ये शनीच्या कड्यांमध्ये मोठ्या मोठ्या भेगा म्हणजे गॅप्स आहेत, ज्याला कॅसिनी डिव्हिजन असं नाव दिलं गेलं. पुढे या कॅसिनी डिव्हिजन्स आपल्या पृथ्वीवरच्या मोठ्या आकाराच्या दुर्बिणीतून पाहता येतात. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा शनीबद्दल जास्त माहिती मिळाली ती म्हणजे जेव्हा व्हॉयेजर एक हे यान होतं ते 1980च्या दशकामध्ये गुरु आणि शनी यांच्या जवळून उड्डाण करत त्याने गुरु आणि शनी या ग्रहांचे अतिशय जवळून छायाचित्र घेतले. त्यावेळच्या तंत्रज्ञानाने आपल्याला शनीच्या कड्यांमध्ये ही अतिशय गोठलेल्या गोठलेले वायू आणि असंख्य प्रकारचे धूलिकण आणि वेगळ्या आकाराचे शनी यांनी ती बनलेली असं आपल्याला आढळून आलेलं आहे. म्हणजे जी कडी आता आपल्याला अतिशय सुंदर दिसत आहेत ती प्रत्यक्षामध्ये धूळ मातीने भरलेली आहेत आणि त्याच्यामध्ये गोठलेले वायू सुद्धा आहेत. तर अशा प्रकारची ही जी कडी आहे ही कडी या शनी ग्रहाला कशी तयार झाली आणि इतर ग्रहांना अशी कडी आहेत का नाही आहेत हा एक प्रश्न पुढे आला. त्यामध्ये युरेनस हा जो ग्रह आहे त्याला पण कडी आहे हे आपल्याला पृथ्वीवरच्या निरीक्षणामधून माहिती आहे. आणि व्हॉयेजर एक या यानाने गुरु ग्रहाला अतिशय विरळ अशी कडी आहे हे दाखवून दिलं, जी आपल्या पृथ्वीवरनं दिसत नाही. ती पण गुरु ग्रहाचं निरीक्षण सुद्धा गॅलिलिओ गॅलिलीने 1610 साली केलेलं होतं, पण त्याला कडी दिसली नाही, ती पृथ्वीवरच्या कुठल्याही दुर्बिणीतनं दिसत नाही अशी सुद्धा. गुरु ग्रहाचं जे निरीक्षण गॅलिलिओने केलं होतं त्याच्यामध्ये गॅलिलिओला गुरु ग्रहाचे 4 उपग्रह अतिशय स्पष्टपणे दिसून आले, ज्यांना गॅलिलियन सॅटेलाइट्स असं म्हणतात. यांची नावं आहेत आयो, युरोपा, गनिमेड आणि कॅलिस्टो. ही जी आहेत ही रोमन देवतांची नावं दिली गेलेली आहेत वेगळ्या वेगळ्या ग्रहांना आणि तशी त्या उपग्रहांना पण दिली गेलेली आहे. त्यानंतर व्हॉयेजर एक या यानाने शनी ग्रहाचे असंख्य असे उपग्रह शोधून काढले आणि आपल्याला असं लक्षात आलं की शनीचा सगळ्यात मोठा जो उपग्रह आहे टिटान नावाचा, ज्याचा व्यास साधारण 5000 किलोमीटर एवढा आहे, हा उपग्रह अतिशय महत्वाचा आहे. कारण या उपग्रहावरती नायट्रोजन वायूचं प्रमाण अतिशय जास्त आहे. जसं आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये जवळजवळ 70% नायट्रोजन आहे, तशीच परिस्थिती टिटान या त्याच्या उपग्रहावरती आहे. पण अतिशय सूर्यापासून लांब असल्यामुळे टिटानच्या पृष्ठभागावरती तापमान अतिशय कमी आहे. त्यामुळे अर्थातच आपण तिथे जाऊन राहण्याची अजून तरी आपली तंत्रज्ञानाची प्रगती झालेली नाही आहे. पण जर का आपण पृथ्वीचं प्रदूषण करून अक्षरशः वाटोळं केलं तर आपल्याला कदाचित टिटानवरती आपला फ्लॅट घ्यावा लागेल. तर त्याप्रमाणे आपण सर्वांनी त्याची तयारी करावी आणि लहान मुलांनी आम्हाला टिटानपर्यंत न्यायची व्यवस्था करावी, मोठी झालेली असतील. शनी हा ग्रह याच्याबद्दल म्हणजे मुळामध्ये शनी किंवा सॅटर्न हे जे त्याचं नाव आहे हे त्याच्या ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर त्याची अतिशय संथ गती असल्यामुळे त्याला निर्माण झालं. म्हणजे आपल्याकडे संस्कृत त्याचा अर्थ आहे की अतिशय मंद गतीने जाणारा शनी, हळूहळू जाणार. त्याचं कारण असं की आपण असं पृथ्वीवर गृहीत धरलं की सगळे ग्रह आपल्या भोवती फिरत आहेत, तर आपल्याला असं लक्षात येतं की शनी ग्रह सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला सुमारे 23.5 वर्ष घेतो. म्हणजे एका तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर तो 2 ते 2.25 वर्ष राहतो. तर शनी ग्रहाबद्दल आपल्याकडे अनेक गैरसमज आणि अनेक प्रकारची भीती आहे. पण माझ्या मते आज तुम्ही दुर्बिणीतून शनी ग्रह पाहिल्यानंतर तुमचं आणि माझं एकमत होऊ शकतं नक्की, ते म्हणजे शनी ग्रह दुर्बिणीतून अतिशय सुंदर दिसतो. त्याची छोटासा तो साबुदाण्याच्या आकाराचा शनी दिसेल आता तुम्हाला. आमच्या दुर्बिणी तशा लहान आहे आणि अतिशय नाजूक अशी त्याची कडी दिसतात. आज आणखी महत्वाची गोष्ट अशी की सर्वसाधारणतः शनीची कडी आपल्याला एका पद्धतीने तिरपी दिसतात, म्हणजे त्याची थोडी जाडी पण आपल्याला जाणवते. पण आत्ताच्या स्थितीमध्ये शनीची कडी जी आहे एजॉन आहे, म्हणजे त्याचं आपल्याला अतिशय बारीक अशी रेष दिसते, पण त्याची जाडी आपल्याला जाणवत नाही. आत्ताच्या
ही स्थिती जी आहे ही फार कमी येते, साधारण 3 ते 3.5 वर्षांनी अशी एजॉन स्थिती येते. पण जेव्हा ती फेसावून असतात, म्हणजे त्याची जाडी आपल्याला शनीच्या कड्यांची दिसते, त्यावेळेला या शनीच्या कड्यांवरती शनी ग्रहाची पडलेली सावली आणि शनीच्या कड्यांची शनी ग्रहावर पडलेली सावली पण आपल्याला दुर्बिणीतनं दिसते. तर ही जी आहे ही आपल्याला आज दृश्य ते पाहता येणार नाही. हा एक भाग झाला. आता शनिग्रह आणि गुरुग्रह यांच्यामध्ये उपग्रहांच्या संख्येबद्दल एक शर्यत सुरू होती. सध्या ही बऱ्यापैकी गुरुग्रहाच्या बाजूने आहे. जवळजवळ 76 गुरुग्रहाचे उपग्रह जे आहेत ते आपल्याला आता माहिती झालेले आहे आणि शनिग्रहाचे त्या मानाने कमी 72 किंवा 73 असे सध्याची आपला काउंट आपल्याला दिसतोय. आणि या उपग्रहांच्या काउंट्स मध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की अतिशय प्रचंड आकाराचे ग्रह आहे, वायुरूप ग्रह आहे. त्यामुळे त्यांनी पृथ्वीच्या म्हणजे एकंदर सूर्यमालेच्या निर्मितीच्या काळामध्ये जे लघुग्रह होते किंवा लहान आकाराचे जे ग्रह होते त्यांना आपल्या गुरुत्वाकर्षणीय प्रभावामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे ही संख्या आपल्याला जास्त दिसते, कॅप्चर्ड ज्याला असं म्हणतो. तशाच प्रकारचे कॅप्चर्ड एस्टेरॉइड्स आपल्याला मंगळाला पण आढळून येतात. मंगळाचे 2 उपग्रह आहेत मुख्यतः, ज्यांना पोमो आणि डायमो म्हणतात. हे 2 उपग्रह आकाराने अतिशय लहान आहेत, म्हणजे अक्षरशः 20 ते 25 किलोमीटर त्यांचा एकंदर आकार असावा आणि ते गोल नाही आहेत, ते ओबडधोबड आकाराचे. म्हणजे एखादा बटाट्याचा जसा कुठला आकार नसतो तसे ते आपल्याला दिसतात. पण हे अशाच प्रकारचे कॅप्चर्ड एस्टेरॉइड या शनी आणि गुरुने मिळवलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या उपग्रहांची संख्या एवढी जास्त आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की आपल्या सूर्यमालेमध्ये अनेक प्रकारचे धूमकेतू येतात आणि हे धूमकेतू जे आहेत हे धूमकेतू आपल्या पृथ्वीसह अनेक ग्रहांच्या कक्षा ओलांडतात. गुरु आणि शनी यांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव या धूमकेतूंच्या कक्षांवर होतो. तर एका अर्थी आपण असं म्हणू शकतो की हे आपल्या पृथ्वी ग्रहाचे रक्षक आहेत, कारण धूमकेतूंच्या कक्षा जर का वारंवार आपल्या पृथ्वीला छेदत असत्या तर एखाद्या धूमकेतूचा आपल्या पृथ्वीशी आधी झालेली असावी टक्कर, पण वारंवार अशा प्रकारे धूमकेतू आपल्या पृथ्वीच्या जवळ गेले असते आणि ते आपल्या पृथ्वीच्या दृष्टीने धोकादायक. त्यामुळे अनेक या धूमकेतूंच्या कक्षा बदलण्याचं काम पण हे दोन्ही ग्रह करतात. तर या दोन्ही ग्रहांचं आज आपण दुर्बिणीचं निरीक्षण करणारच आहोत. त्याचबरोबर गुरुग्रह आपण जेव्हा पाहू साधारण 9:15च्या सुमाराला आपल्याला गुरुग्रह जो आहे तो कम्फर्टेबली दुर्बिणीतनं पाहता येईल. हा गुरुग्रह जो आहे हा दुर्बिणीतनं पाहिल्यानंतर आपल्याला 3 गोष्टी महत्वाच्या बघायच्या. एक तर गुरुग्रहाचं साधारण लहान आकाराची तेवढ्या आकाराचा तो गुरुग्रह आपल्याला दिसेल. त्याच्यावरती अतिशय बारीक अशा पिवळ्या रेघा दिसतील. हे या ज्या पिवळ्या रेघा आहेत हे गुरुग्रहाच्या वातावरणामध्ये सुरू असलेली वादळ आहे. कारण गुरु हा अतिशय प्रचंड आकाराचा ग्रह आहे आणि असं असून सुद्धा तो स्वतःभोवती एक प्रदक्षिणा केवळ 10 तासामध्ये पूर्ण करतो. त्यामुळे त्याच्या वातावरणामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात खळबळ सुरू असते आणि असंख्य अशी चक्रीवादळं आपल्याला त्याच्या वातावरणामध्ये असलेली आढळून येतात. व्हॉयेजर 1 यानाने पण ती दाखवून गेलेली आहे. तर त्या बारीक रेघा तुम्हाला दिसतील. पिवळ्या आकाराचा छोटा टिकली एवढा तुम्हाला गुरु दिसेल आणि 3 किंवा 4 तुम्हाला त्याचे उपग्रह दिसतील. त्याचं कारण असं की 4 तर दिसतातच आपल्याला, पण एक उपग्रह कधी कधी त्या गुरुच्या बिंबाच्या मागे जातो आणि 1-1.5 तासांनी परत उगवतो. आपल्याला 10 वाजेपर्यंत थांबायचं इथे. 10 वाजेपर्यंत तो बाहेर आला तर 4 दिसतील, नाहीतर 3 तुम्हाला नक्की उपग्रह त्याचे पाहायला मिळतील. तर याच निमित्ताने आपण आपली खगोलशास्त्राबद्दलची आवड वाढवूया आणि आणखी थोडी माहिती थोड्या वेळाने. धन्यवाद.